अरे हो, मी विसरलेच तिला. डेफिनेटली. हो, पण मी ती अशी काही फ्लेवर नाही त्याला, तुम्ही चेक करून बघा. सगळ्याला फ्लेवर येतात. अरे फक्त रंग आहे. ऍक्च्युली माझा नवरा म्हणजे अविनाश जास्त छान करेल विलन. आता आपल्याला इथे गेम खेळायचा आहे. हे जे ताट आहे ह्याच्या खाली वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आहेत. बर. सो मी तुझ्या डोळ्यावर आता ही पट्टी बांधणार आणि मग मी चमच्यानी तुझ्या जिभेवर एक एक थेंब टाकणार आणि तू तो फ्लेवर ओळखायचा. जर तू परफेक्ट फ्लेवर ओळखलास हे सगळे तर माझ्यातर्फे तुला 2 दिवसाची सुट्टी. अरे खूप गरज आहे त्याची. त्याच्या तर्फे प्रोडक्शनला सांगा. आहे कट करावं लागेल तुला कारण हे हो तेच नाही काय बघा. हा ओके. बस नाही उघडणार नाही मी डोळे. अरे जसं थोडंसंच. हा हो एकदम एकदम. आ परत दे थोडंसं. अरे खूप गोड आहे. रोज. राईट. आता बघूया हे पाण्याच्याच रंगाचं आहे. हा मिक्स आहे काहीतरी फ्लेवर. पाहिजे हे परत? सिरप आहे. हा काय साखरेचं सिरप आहे? नाही नाही ना. दे दे परत परत दे. हा नाही कळत नाही मला. नाही कळत. ओके. ठीक आहे. नेक्स्ट. मला असं वाटतं हा ओळखील ती. तेच दिलं का तू परत मला? नाही वेगळा दिलाय. अरे सेमच वाटतंय. नाही नाही. ओके. हा रंग जरा चांगला आहे. गडद रंग आहे. गडद. बापरे. एकदम डार्क आहे आणि खूप डार्क आहे. अरे पाणी साखरेचं पाणीच वाटतंय मला. काही फ्लेवर नाही त्याला, तुम्ही चेक करून बघा. सगळ्याला फ्लेवर येतात. अरे फक्त रंग आहे. ओके. सो हे एक ओळखलंयस तू. 3 तुला ओळखता नाही आलेले आणि दिस इज लास्ट वन ज्याचा रंग तुझा सगळ्यात आवडता रंग आहे. हा कालाखट्टा. नाही. ओके. सो 5 पैकी हे एक. लिंबू आहे. लिंबू लेमन लाईम. 5 पैकी एक फ्लेवर. ऐका ना. हा. हा माझं असं म्हणणं आहे. उघड मी बोलते बघ. मला असं वाटतं तुम्ही हे चेक करून बघा. फक्त एकाला फ्लेवर होतं बाकी सगळं साखरेचं पाणी होतं. नाही. इट हॅज नो कलर. इट हॅज नो फ्लेवर. सेकंड वाला होता ना त्याला थोडस तरी हे कालाखट्टा आहे ना. हे एकालाच फ्लेवर होतं बाकी ह्या कशाला. इट इज द सेम फ्लेवर. हे काय हे लेमन तुम्ही म्हणताय. हे साखरेचं पाणी आहे. जस्ट टेस्ट इट. मी तेच तुला म्हटलं की हा सगळ्यात गडद रंग असं म्हणून तुला दिलं होतं. अच्छा. नाही साखरेचं पाणी. हे ब्लू लगून बघून नाहीये हे. चल 5 ओळखले असते तर 5 सुट्ट्या मिळणार होत्या. एक ओळखलं त्यामुळे एक सुट्टी कन्फर्म तुझी होळीची. चालेल. ये कलर आहे त्याच्याबद्दल मी थोडेसे प्रश्न पण विचार. सो तुम्ही रोज ओळखला. रेड. तर रेड फ्लॅग कोण आहे तुम्हाला काय वाटतं? हे मी रोज आणि कालाखट्टा दोन्ही ओळखलं ना. नाही नाही नाही. याला तू कालाखट्टा म्हणाल. ऐक ना पण ह्याला पण नव्हतं. कच्च्या कैरीची तर अजिबात टेस्टच नव्हती. हा तर रोज म्हणजे रेड. तर रेड फ्लॅग कोण वाटतं तुम्हाला सेट वरती कॅरेक्टर मध्ये? कॅरेक्टर मध्ये सीमा. हा आता सीमा इज अनडाउटेडली रेड फ्लॅग. या कॅरेक्टर ती विलन आहे. हो. म्हणजे ऍक्च्युली माझा नवरा म्हणजे अविनाश जास्त छान करेल विलन. पण आता सिच्युएशन नुसार ती सीमा. ते आहेत. त्यानंतर मग ग्रीन फ्लॅग. ग्रीन फ्लॅग इज पिहू माझी मुलगी. ओके. ती ग्रीन फ्लॅग आहे. ब्लॅक आहे. तर कोण असं नेगेटिव्हिटी सेट वरती सिरियल मध्ये सारखं सारखं करत असतं प्ले? सेट वरती कोणी नाही पण सिरियल मध्ये माझ्या सासूबाई.
त्या माझ्या खूप क्लोज आहेत सो तसं नाही पण कॅरेक्टर म्हणून. कॅरेक्टर म्हणून ते अविनाशच्या डोक्यात खूप काय काय गोष्टी घालत असतात आणि मुलगा इन्फ्लुएन्स होतो त्याला. निंबू पाणी ट्रान्सपरंट कलर आहे, सो ट्रान्सपरन्सी कोण आहे सगळ्यात जास्त ट्रान्सपरंट? माझा दादा म्हणजे धीर ह्यांचा दादा राजन. ओके. आणि लास्ट ब्ल्यू बेस्ट फ्रेंड कोण असं वाटतं तुम्हाला दोघांना, कोण आहे सेटवरती? म्हणजे मालिकेत? सेट वरती की मालिकेत? मालिकेमध्ये. हा मालिकेत कोण आहे बेस्ट फ्रेंड, तर माझ्यासाठी माझी मुलगी आणि माझा नवरा. नाही, आय गेस तुझ्यासाठी मधुश्री. अरे हो, मी तुझ्यासाठी विसरलेच मधुश्री तिला. डेफिनेटली. हो पण मी तिच्याशी इंटरॅक्ट नाही करत ना. हा, बट तुझा एक रेडिओ आणि तुझी एक सगळ्यात म्हणजे- जवळची मैत्रीण म्हणून हा मैत्रीण. हो म्हणजे तिघ जण पकडता येईल कारण मी क्लोज माझ्या मुलीची आहे जी मला गाईड करते एक बेस्ट फ्रेंड म्हणून. तर पिहू आणि त्यानंतर अविनाश, कारण मला कुठेतरी वाटतं की त्याचं प्रेम आहेच आणि आहे ते प्रेम. आणि मग तिसरी म्हणजे मधुश्री, म्हणजे रेडिओ माझी. तुम्हाला काय वाटतं? रेड फ्लॅग माझ्यासाठी स्वतःच आहे मी मालिकेमध्ये, कारण मला अँगर इश्यूज आहेत. सो रेड मी स्वतःलाच घेईन. ग्रीन डेफिनेटली अनु, कारण ती माझा संसार रेखते. ती आहे म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय. ब्लॅक माझ्यासाठी सीमा आहे, कारण की मला कुठेतरी माहिती आहे की ती काहीतरी कालाकांड करत असते आणि भाऊ असल्यामुळे मी तिला फार डायरेक्टली काही बोलू शकत नाही. ट्रान्सपरंट माझ्यासाठी माझा भाऊ आहे राजन, की जो इन अँड आउट माझं काय चुकतं काय बरोबर अगदी तोंडावर सांगतो. आणि बेस्ट फ्रेंड माझा श्रीकांत आहे, की ज्याने आत्ताच माझ्या हॉस्पिटलचं बिल भरलंय. तर खूप मजा आली तुमच्या बरोबर हा Yes. गेम खेळून. असेच आपण परत भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच.